समीर भुजबळसुद्धा एक मोठं नेतृत्व आहे. भुजबळ साहेबांचे तर ते पुतणे. परंतु अण्णांकडं अशी जादू काय? अण्णाकडं तुमच्यासारखे लोक असे प्रेम करणारे भरपूर आहे. नेमकी अण्णांची काय जादू आहे? अण्णाला एक कॉल मॅटर सॉल्व. तसेच समीर भुजबळ पंकज भुजबळला फोन कोणी करू शकत नाही. आणि ते एवढे वर्ष आमदार राहिल्यामुळं ते मनमाड शहरात आले का? किती वेळेस आले? किती वेळेस त्यांनी कामं दाखवावं त्यांचे कामं दाखवावं. असा काय काय अनुभव आला तुम्हाला का अण्णांनी काम केलं बुवा असं काही? भरपूर कामं केले. नाही तुम्ही जे म्हणता एक फोन एक कॉल आणि काय जे पण काम असणं आपलं नगरपालिकेचं म्हणा, कोणतं पण काम म्हणा, अण्णांना कॉल केला, ऑफिसला कॉल केला, इथं मयूर बोरशांना काम होऊन जातं आपलं. कोणतं पण काम असू द्या, कुठलं पण काम असू द्या. एकंदरीत तुम्हाला चित्र कसं वाटतं? मनमाड नगर परिषदमध्ये जे प्रभागामधले उमेदवार आहे किंवा आता नगराध्यक्षपदाला जे उमेदवार आहे, एकंदरीत तुम्हाला चित्र कसं वाटतं? धनुष्यबाण फक्त ओनली ओन धनुष्यबाण. वन साईड का आटीतटीची लढत राहील? आटीतटीची होणार नाही. नाही पण समीर भुजबळांचं पण मोठं नेतृत्व तुमच्या समोर आहे. असू द्या ना, लढत ही विकासाची. तुमचा तुम्ही विकास दाखवा, तसा आमचा विकास आम्ही दाखवतो. मनमाडची जनता खूप हुशार आहे. भुजबळ साहेबांचे आपले पंकज भाऊ असतील किंवा यांना संधी दिली होती. किती वर्ष संधी दिली होती त्यांना? 10 वर्ष संधी दिली आणि 2 टाईम आमदार केले ना त्यांना. अच्छा, काय काम केलं त्यांनी? इथं सगळ्यात मोठा पाणी प्रश्न सुटला आहे. सुहास अण्णांनी सगळ्यात मोठा करंजवनची पाईपलाईन वगैरे ओके एकदम ओके. पाणी 2 दिवसाला चालू झालं आहे. सगळ्यात मोठा प्रश्न मनमाडकरांचा पाणी प्रश्न होता. दुसरा एक महत्त्वाचा विषय तुम्हाला दोघांना पण मला तो विचार थोडं इकडे. व्यसनदिनता भरपूर वाढते. आता तुम्ही जे गुटखा खाताय, तुम्ही माझ्या भावासारखे गुटखा खाल्ला नाही पाहिजे, परंतु गुटखा बंदी सरकारने केली पण गुटखा सर्रास विकला जातोय. हे कुठंतरी थांबलं पाहिजे. ते सरकारचा निर्णय येतो. व्यसनदिनता भरपूर वाढते. बेरोजगारीमुळं दारूचं प्रमाण वाढतंय, बरंच काही वाढतंय, गांजा वाढतोय, बरंच काही वाढतं. आता केलं ना, त्याच्यावर बंदी आणली ना, आता मोका लागणार ना त्याच्यावर. बरं, महत्त्वाचं जो विषय. गुटखा विकणार त्याच्यावर मोका लागणार. आता हे सगळं शासनाच्या हातात आहे. यांनी नियमित पालन करावं. तुमच्या डोळ्यासमोरचे उदाहरणं, कारण की मनमाड हे जंक्शनचं ठिकाण आहे. व्यसनदिनतेमुळे बरेच काही पराक्रम घडतात. तुमच्या डोळ्यासमोरचं उदाहरण दुष्परिणाम, व्यसनदिनचे दुष्परिणाम तुमच्या डोळ्यासमोरचे असे काही एखादे काही उदाहरण? नाही तसं काय. 2 मिनटं दादा, मनमाड हे जंक्शनचं ठिकाण आहे. व्यसनदिनता भरपूर वाढलेली आहे. वेगवेगळे व्यसन, म्हणजे अगदी लहान मुलापासून तर काय वाटतं नेमकं मनमाडमधली परिस्थिती काय व याच्यामुळं सर्वसाधारण नागरिकांना सुद्धा मोठी किंमत चुकावी लागते? काही उदाहरणं मनमाडचे किंवा नाशिकचे, मनमाडचे. आता जसं नाशिकमध्ये आपलं SP साहेबांनी जसं जे केलेलं आहे तसं मनमाडमध्ये तर असं काही विचित्र काम नाही आहे. आणि मनमाडमध्ये जे दादा लोक असन